हिप्परगा तलावाच्या बॅकवॉटरमुळे अवंतीनगर परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली। सोलापुरात आठवड्यापासून पावसाचा जोर आहे। परिणामी आधीच चांगला पाणीसाठा असलेला हिप्परगा तलाव हा ओव्हरफ्लो झाला। तलावाचं बॅकवॉटरचं पाणी नाल्यावाटे अवंतीनगर परिसरात पोहोचलं। हा नाला तुडुंब भरून वाहू लागला। याचं पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरण्याची भीती निर्माण झाली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक तसंच अग्निशामक दलाचे कर्मचारी इथं दाखल झाले। पाण्याच्या प्रवाहावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले। तसंच तुडुंब वाहणारं पाणी इतरत्र पसरू नये याची खबरदारी घेण्यात आली। यापूर्वी अशाच प्रकारे हिप्परगा तलावाचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यानं पुलावरून पाणी वाहू लागलं आणि परिसराचा संपर्क तुटला होता। असा प्रसंग अनुभवलेल्या रहिवाशांमध्ये नाला तुडुंब भरून वाहू लागल्यानं चिंतेचं सावट निर्माण झालं। पालिकेचं पथक इथं दाखल झालं आणि उपाययोजनांना सुरुवात झाली। यामुळे परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी या परिसराला भेट देऊन पालिका कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। इकडे सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला। हिप्परगा तलावाची पाण्याची पातळी लक्षात घेऊन आणि संभाव्य परिस्थिती पाहता पालिकेनं परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देणं आवश्यक होतं। मागील अनुभव पाहता वेळीच उपाययोजना करणं देखील गरजेचं होतं, अशी प्रतिक्रिया किरण पवार यांनी दिली। आज वसंत विहार असेल, मडकी वस्ती असेल, अवंतीनगर भाग 1, अभिमानश्री किंवा यशनगर भाग 2, आर्यनंदी, बनशेटीनगर या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। हिप्परगा तलावाचं ओव्हरफ्लो झालेलं पाणी कुणालाही नोटीस न देता डायरेक्ट सोडलं व ही आपत्ती व्यवस्थापन सगळ्याच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। या भागामध्ये सापाचं पण भरपूर प्रमाणात वास्तव्य असल्यामुळं पाण्यामुळं लोकांच्या घरामध्ये नाग, बोनस, मण्यार असे विषारी साप पण घरात घुसत आहेत आणि हे कुणालाही न सांगता जर त्या इरिगेशनवाल्यांनी जर पाणी जर सोडलं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही विनंती करतो। त्याचबरोबर सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी इथं पाणी केली व तात्काळ आयुक्तांना आदेश दिले की सदर भागाचं हे करावे। त्याचबरोबर खोदारवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राऊत साहेबांनी पोलीस बंदोबस्त पण लावलेला आहे। दरम्यान पावसाळा सध्या भरात आहे। या दिवसात सोलापुरात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो। हिप्परगा तलाव हा पूर्ण क्षमतेनं भरलाय। अशा परिस्थितीत या तलावाच्या पाण्याचा वेढा हा अवंतीनगर भागाला बसू नये यासाठी पुरती खबरदारी घ्यावी लागणार आहे। इथली एकूणच परिस्थिती पाहता पालिकेनं आता तरी कामाला लागून प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील रहिवाशांमधून करण्यात आली।